शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती, सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करतात, अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची काळजी घेते. त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत. आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं. मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार सांगा? शिवसेनेचा आहे. या क्षणी आम्ही काल शिवसेनेचे नेते आमचे सहकारी अंबादास दानवे, खरं म्हणजे तिकडे आमचं शिबिर होणार होतं, त्या दिवशी मराठवाडा शिवसेनेचं शिबिर होणार होतं, पण आता या परिस्थितीमध्ये शिबिर घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातून शेतकरी जे येणार होते त्याचं रूपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्यांसाठी सरकार दरबारी आवाज उठवावा, आक्रोश उठवावा असं ठरलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. राऊत साहेब, एक आणखी निदर्शनास येत आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी पक्षाचे